वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो नितीन, त्यांचा सामना करेल तो हेमंत. सामन्याला सुरुवात करायची पंच. पहिला चेंडू नितीन यांचा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. या 6 धावांनी वैयक्तिक व संघाचं खातं खोलताना येतो हेमंत. पहिला चेंडू 6 धावा, चांगली अशी सुरुवात म्हणावं लागेल. दुसरा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू, त्यावरती चांगला असा फटका, चेंडू डिक्लेअर झोन कडे. 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्यात भर, धावसंख्या होती ती 8. 2 चेंडू आणि 8 धावा. षटकातील तिसरा चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा कुटुंबात चेंडू, त्यावरती चांगला असा फटका, चेंडू 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 14. 3 चेंडू आणि 14 धावा. तीन चेंडू आणि 14 धावा. चौथा चेंडू नितीन यांचा पुन्हा एकदा हेमंत करिता. स्वेअर मारा, अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 15. 3 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा एकदा स्वेअर मारा, अवंतराशी 1 धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या होती 16. 3 चेंडू आणि 16 धावा. अवंतर धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 17. 3 चेंडू 17 धावा. निर्धाव चेंडू. 4 चेंडू आणि 17 धावा. पाचवा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय तो हेमंत. आतापर्यंत चांगली अशी फटकेबाजी केली, 2 षटकार मारले ते हेमंत यांनी. अख्खू टप्प्याचा चेंडू, त्यावरती चांगला असा प्रहार, चेंडू सीमारेषे पार, षटकार.
6 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 23. 5 चेंडू आणि 23 धावा. षटकातील शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय. पुन्हा एकदा षटकार मारतो की चौकार की कमबॅक करतोय तो नितीन. आता मात्र स्टेटच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी देखील धाव पूर्ण. 3 धावेने धावसंख्येत भर. एका षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 26. तालुक्यावरतून आलेले हे संघ, या संघाबद्दल काय वाटतंय सचिन आपल्याला? दोन ओव्हर सर्कल दिली जाईल. या अगोदर देखील 5 षटकांमध्ये 2 ओव्हर सर्कल होती. वैयक्तिक पहिलं सांघिक. दुसरं षटक घेऊन येतोय तो योगेश. पहिला चेंडू योगेशांचा हेमंत करिता. चांगला असा फटका, चांगला असा प्रहार. चेंडू सीमारेषे पार. चौकार. पुढील चेंडू योगेशांचा. पुन्हा एकदा हेमंत सज्ज. आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती चांगला फटका मारावा लागेल लेग साइडच्या दिशेने. चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 34. दोन्ही चेंडू आणि 34 धावा. वैयक्तिक 31 धावांवरती खेळतोय. 8 चेंडू आणि 34 धावा. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 40. चौथा चेंडू योगेशांचा. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 46. वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय तो हेमंत. 3 अवंतर धावा. 10 चेंडू आणि 43 धावांवरती खेळतोय तो हेमंत. संघाची धावसंख्या 46. आतापर्यंत नन्नू यांना स्ट्राईक मिळालेली नाही. 5वा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 52. वैयक्तिक 49 धावा.
पुन्हा एकदा 6 धावा. 6 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती 58. वैयक्तिक 55 धावा झाल्या त्या हेमंत यांच्या. आणि नन्नू यांचे अजून स्ट्राईक देखील मिळालेली नाही. चांगली अशी फटकेबाजी. 2 षटकेच्या समतीनंतर धावसंख्या 55. वैयक्तिक 52 धावा, सॉरी 58 धावा झाल्यात. वैयक्तिक 55 धावा झाल्यात त्या हेमंत यांच्या. संघाची धावसंख्या 58. बस रे पावसा पेंटर तुला काय होत मित्रा. अ मित्रा, अ मित्रा, त्याचं नाव काय बोलतो? बॉलर राजेश मडके. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येतो तो राजेश. आता मात्र पहिल्यांदाच सामना करेल तो नन्नू. नन्नू टू राजेश. डिक्लेअर झोन कडे 1 धाव. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 59. 1 चेंडू आणि 59 धावा. निर्धाव चेंडू. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 61. 3 चेंडू. 3 चेंडू 61 धावा. चौथा चेंडू राजेश यांचा. बॅटची किनार घेऊन गेलेला हा चेंडू. त्यावरती डिक्लेअर झोन कडे 1 धाव. एका धावीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 62. 4 चेंडू आणि 62 धावा. चांगलासा फटका. 6 धावा. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 68. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने चांगला असा खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. चांगली अशी संधी होती परंतु या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 70. 3 षटकेच्या समतीनंतर धावसंख्या 70 बिनबाद 70. प्रशांत. चांगलासा फ्लिप शॉट म्हणावा लागेल. एक धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. खराब फेकी. एकूण 3 धावा. 1 शॉट. 2 धावा. 2 धावा 1 शॉट. पूर्ण धावा
काढाव्या लागतील. दरम्यान या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 72. 1 चेंडू आणि 72 धावा. पुढील चेंडू खराब चेंडू. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 74. दुसरा चेंडू चांगला असा फटका. अप्रतिम नजराना बॅटिंगच्या मार्फत दाखवतोय तो हेमंत. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 80. 3 चेंडू आणि 2 चेंडू आणि 80 धावा. अख्खू टप्प्याचा चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. क्षेत्ररक्षकाच्या हातात चांगली अशी फेकी म्हणावं लागेल. दरम्यान एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 81. 3 चेंडू आणि 81 धावा. षटकातील 3 चेंडू उर्वरित. चौथा चेंडू नन्नू करिता. एक धाव पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 82. 4 चेंडू आणि 82 धावा. षटकातील 5वा चेंडू प्रशांत यांचा. आत्ता मात्र त्यांचा सामना करेल तो हेमंत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेवरती बाद होताना तो नन्नू. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 83. नन्नू यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना तो मयूर. काय चांगला असा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 89. 4 षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 89. वैयक्तिक दुसरं सांघिक 5वं षटक घेऊन येतोय तो. अंतिम षटक राजेश. पहिला चेंडू चांगला असा फटका. मयूर. धावसंख्या 95. पुन्हा एकदा चांगलासा फटका. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 101. 2 चेंडू आणि 101 धावा. तिसरा चेंडू राजेश यांचा. पुन्हा एकदा मयूर. निर्धाव चेंडू. चौथा चेंडू राजेश यांचा. चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे पार. चौकार. या 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 105. 4 चेंडू आणि 105 धावा. निर्धाव चेंडू.
शेवटचा चेंडू. एक धाव पूर्ण. आउट. बाद. गडी बाद होताने 106 धावांची गरज. नाही झाले आता संपले फायनल झाले फायनल ती नंतर राहिले त्यांचं नाही फर्स्ट इनिंग झाली ना. पुढील होणारा सामना आरसीबी विपक्ष शिरोळ 11. शिरोळ संघाचा कर्णधार तसेच आरसीबी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. शिरोळ संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. थोडा तिकडे हात नाही थोडा इकडे घे ना उचलू नको नेऊ. काय चालू काय तुझ्या आवाजात कडक आवाजात कडक आवाजात एकदम बोलू ना. अरे दे ना मॅच चालू झालो काय बोलायचं मग. काही नाही कराड मित्र मंडळ. अरे बोलव ना. शिरोळ संघाचा संघनायक तसेच आरसीबी संघाचा संघनायक झालं अंकुशवारी एक बियर लागू बस राजेश आणि कोणी बॅट्समॅन कोण आहे बोलू राजेश कोण आहे अजून. स्ट्राईकला राजेश नॉन स्ट्राईकला प्रशांत. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो हेमंत. चांगल्याशी सुरुवात म्हणावं लागेल. निर्धाव चेंडू पहिला चेंडू निर्धाव.
दुसरा चेंडू हेमंत यांचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आरसीबी विरुद्ध शिरोळ दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकचा कौल करण्यासाठी यायचंय. तिसरा चेंडू राजेश यांचा पुन्हा एकदा हेमंत यांचा राजेश करता चांगला असा फटका चेंडू सीमारेषे पार चौकार 4 धाव्याने स्वतःच व संघाचं खातं खोलताना निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू 4 चेंडू आणि 5 चेंडू आणि 4 धावा. शेवटचा चेंडू 4 चेंडू निर्धाव टाकले ते हेमंत यांनी चांगल्याशी गोलंदाजी एक गडी बाद व 4 धावा खर्च केला एका षटकामध्ये हेमंत यांनी. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो नन्नू. राजेश यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात येताना तो नितीन. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फर्स्ट बाउंस. नोच 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. चौथा चेंडू नन्नू यांचा प्रशांत करिता पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शिरोळ संघाचा संघनायक शिरोळ संघ पुढील चेंडू नो चेंडू. नो चेंडू. पंचांशी वाद करायचा नाही. धावसंख्या 1 ने वाढते. फ्रीट. धावसंख्या 2 ने वाढते. पंच धावा 2 का पंच 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 10. 4 चेंडू आणि 10 धावा. फ्रीड चेंडू प्रशांत करिता. स्वेर मारा अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 11. 4 चेंडू आणि 11 धावा. षटकातील 2 चेंडू उर्वरित. 5वा चेंडू नन्नू यांचा
बघूया कसा समाचार घेतो तो प्रशांत. यानंतर होणारा सामना शिरोळ विरुद्ध आरसीबी कसारा. मी शिरोळ संघाच्या संघनायकाला विनंती करतो की लवकरात लवकर यायचे आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू शिरोळ संघ. आता मात्र चांगला असा फटका चेंडू सीमारेषे पार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 15. दोन षटकेच्या संमतीनंतर धावसंख्या 15. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरा षटक घेऊन येतो तो हेमंत. आता मात्र त्यांचा सामना करेल तो नितीन. स्वेअर मारा अवंतराशी 1 धाव. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या 16. दुसरा चेंडू नितीन यांचा. चांगलासा फटका. शतरक्षक चेंडू खाली. बघूया झेल होते का. तितकी चांगली अशी झेल. नितीन बाद होताने. यांच्या जीवन होईल कोणासोबत खेळा. यांच्या जीवन होईल ती फायनल होईल. ती फायनल आहे. हो ती फायनल. आणि ही खरेडी कसारा विभाग आणि कसारा विभाग याच्यामध्ये फायनल आहे. ती सांग. नाणेफेकीचा कौल करताना नितीनदादा शेलार. कसारा विभागातील संघ आरसीबी तसेच कसारा खर्डी विभागातील संघ शिरोळ. यामध्ये शेवटचा म्हणजे फायनलचा सामना होईल. यानंतर फलंदाजीसाठी सज्ज अक्षय नवीन फलंदाज. शिरोळ संघ षटकार. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या 22. पुढील चेंडू हेमंत यांचा. कोणी बॅट्समन अक्षय करिता. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 23. 3 चेंडू आणि शेवटचा चेंडू हेमंत यांचा. चांगलासा फटका चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्यात भर. धावसंख्या होती ती 29. सांघिक चौथा षटक घेऊन येतोय तो संकेत. पहिला चेंडू संकेत टू अक्षय.
स्वेअर मारा अंतराशी 1 धाव. या अंतर धावेने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 30. यानंतर होणारा सामना शिरोळ विरुद्ध आरसीबी. शिरोळ संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजी स्वीकारली व शतरक्षणासाठी आमंत्रित केलं ते आरसीबी कसारा या संघाला. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू. संकेत यांचा. एक धाव. एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 31. 2 चेंडू 31 धावा. तिसरा चेंडू प्रशांत करिता. चांगलासा फटका. चेंडू सीमा रेषे पार. षटकार चौकार. या 4 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 35. पुढील चेंडू. स्वेअर मारा अंतराशी 1 धाव. स्वेअर मारा अंतराशी 1 धाव. ठीक है डालो शाबाश आगे से ले लो. धावसंख्या 37. ये डाल निर्धाव चेंडू. 4 चेंडू. चार चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू. संकेत यांचा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. यानंतर होणारा सामना शिरोळ विरुद्ध आरसीबी कसारा. शिरोळ संघाने नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम शतरक्षण स्वीकारलं व आमंत्रित केलं ते आरसीबी या संघाला शतरक्षणाकरिता. निर्धाव चेंडू. 4 षटके संपतीनंतर धावसंख्या 37. गुजरातचं नाव खराब केलं तुम्ही. गुजरातची परत सत्ता आली. एमजे गोलंदाज. निर्धाव चेंडू. एमचे नाव लिहिले ना त्याच्या पाठी. दुसरा चेंडू एमजेचा. चांगलासा फटका. शतरक्षक चेंडू खाली बघूया. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान 1 बाउंड चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 41. 2 चेंडू आणि 41 धावा. षटकातील तिसरा चेंडू. शेवटचं षटक. इकडे तुला सांगतो. इकडे सांगतो. निर्धाव चेंडू. शिरोळ संघ फलंदाजी स्वीकारली. मेजर
चौथा चेंडू MJ यांचा बाईच्या स्वरूपात आपण तर अशी एक धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 42. 4 चेंडू आणि 42 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नाही नाही ठेवायचे इथं आता दोन्ही फायनल आहेत आता पुढे ठेवायला लागतील ट्रॉफी सगळ्या जेव्हा पाऊस येईल तेव्हा बघू ना कोण उचलून देणार आहे. धन्यवाद. चांगला असा चेंडू लेगबाच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय तो अक्षय. शेवटचा चेंडू निर्धाव चेंडू. NP स्पोर्ट्स संघ विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. मी हेमंत यांना विनंती करतो की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जायचा आहे. चांगली अशी फटकेबाजी केली वैयक्तिक. 65 धावा. तितकी चांगली अशी गोलंदाजी देखील केली. हेमंत मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जाईल.